भारतीय संविधानाचे महत्त्व मराठी निबंध। भारतीय संविधान हा भारत देशाचा मूलभूत कायदा आहे। ते एक असे ग्रंथ आहे जे देशाचे शासन, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य ठरवते। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि त्या दिवसापासून भारत एक प्रजासत्ताक देश बनला। संविधानाशिवाय देशाचे व्यवस्थित शासन चालवणे अशक्य आहे। भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बनवले गेले। त्यात जगातील अनेक देशांच्या संविधानातील चांगल्या गोष्टी समाविष्ट केल्या आहेत। संविधान सभेत 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे संविधान तयार केले। यात 495 कलमे आणि 12 परिशिष्टे आहेत। संविधानाने देशावर कसे शासन चालवावे ते ठरवले आहे। यात केंद्र आणि राज्य सरकारची अधिकार क्षेत्रे स्पष्ट केली आहेत। नागरिकांचे हक्क संरक्षण। संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शिक्षणाचा हक्क मिळतो। सामाजिक न्याय। संविधानामुळे समाजातील सर्व घटकांना समान वागणूक मिळते। कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणे बेकायदेशीर ठरते। देशाचे एकत्रीकरण। संविधानामुळे भारतातील विविध संस्कृती, भाषा आणि धर्म एकत्र येतात आणि देश एकशक्तीने वाढतो। जगातील सर्वात मोठे लिखित संविधान। भारतीय संविधान खूप विस्तृत आणि तपशिलावर आहे। लवचिकता आणि कठोरता। संविधानात बदल करणे सोपे आणि अवघड दोन्ही आहे। काही बदल सोप्या बहुमताने होतात तर काही बदलांसाठी विशेष बहुमत आवश्यक असते। मूलभूत हक्क आणि कर्तव्य। संविधानात नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत, तसेच त्यांनी पाळायची कर्तव्यही सांगितले आहे। धर्मनिरपेक्षता। भारत कोणत्याही एका धर्माला प्राधान्य देत नाही, सर्व धर्मांना समान मानले जाते। देशाच्या पायात संविधान हा देशाचा प्रगतीचा पाया आहे। तो देशाला एकत्र ठेवतो आणि शिस्त प्रस्थापित करतो। नागरिकांचे संरक्षण। संविधानामुळे नागरिकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते। समाजाचा विकास। संविधानामुळे देशात शांतता राखली जाते आणि समाज प्रगतीपथावर जातो। लोकशाहीचे रक्षण। संविधानामुळे देश लोकशाहीचे संरक्षण होते आणि सरकारने नागरिकांच्या हिताचे काम करावे लागते। भारतीय संविधान केवळ कायद्याची पुस्तक नसून ते भारताची आत्मा आहे। ते देशाच्या एकतेचे, विविधतेचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे। प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करावा आणि त्यातील मूल्ये जपाव्या। संविधानाचे पालन केल्यानेच देश प्रगती करू शकतो। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।